महावीर जोंधळे यांच्या निरंग जांभूळ या ललित आकृतिबंधातून ललित लेख संग्रहातून अंतराय नावाचा लेख. महाराजांचं मन सकाळपासूनच जात्याच्या पळीसारखं गरगर फिरत होतं. फिरणाऱ्या मनावर काबू ठेवून ते भरभर मंदिराच्या पायऱ्या उतरत होते. हातातील मोरपिसांची पिठी आणि कमंडलूतील पाणीही हालत होतं. पायऱ्या उतरताना रोजचा जोमही नव्हता आणि गतीही. पायाखाली येणाऱ्या कीटक मुंग्यांना टाळताना त्यांची नजर अतिशय एकाग्र व्हायची. सूर्याच्या तळपत्या किरणांना देहभर सजवून घेतच चटके सहन करीत महाराज आहाराला निघाले होते. काल गजाबेनकडे आहार घेताना फुलक्याच्या घासात काळा केस आल्यानं तसंच जेवण सोडून महाराज स्वाध्यायासाठी गुंफेकडे गेले. महाराजांना आपल्यामुळे उपवास घडला असं गजाबेनचं मन सारखं सारखं त्यांना अस्वस्थ करीत होतं. सोहळ्यात तयार केलेल्या आहारात आपलाच तर केस गळून पडला नसावा ना या प्रश्नानंही त्या बेजार झाल्या आणि एकदम गजाबेनला आपलं वय आठवलं. चक्क 60 ओलांडून गेली. वयाच्या 20व्या वर्षी श्राविका झालेला देह आजपर्यंत फक्त पांढऱ्या रंगाच्या साडीतच सजवला त्याचीही जाणीव झाली. हातात बांगड्या नाहीत की कसलेही अलंकार. आणि आता तर सगळे केस अंगावरच्या साडीसारखे पांढरे झालेले. तरुण वयातील गजाबेन ह्याच का असा प्रश्न अनेकांना पडायचा. काहीही चुकलं की त्या प्रायश्चित्य म्हणून निरंकार उपवास करायच्या. पाण्याचा थेंबसुद्धा पोटात जाता कामा नये इतकी कडक शिस्त. पोटातील आतड्यांना उपवासाची इतकी सवय झाली होती की गजाबेनला त्याचं काहीच वाटायचं नाही. त्यांच्या डोक्यातील ध्वनिफितीत रेकॉर्ड झालेला शब्द म्हणजे अंतराय अंतराय अंतराय. फुलक्याच्या घासात आलेला केस महाराज विसरले आणि ध्यानगुंफेत ध्यानमग्न झाले. दुपारी 12 ते 2 महाराज एकांतात एकाग्र होऊन चिंतनात गढून जात. सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र्य यावर बोलताना महाराजांची वाणी साक्षात दिव्य ध्वनीसारखी वाटायची. दुपारी प्रवचनमाला सभामंडपात जमलेल्या भक्तगणांत सगळेच असायचे. गजाबेनही होत्या. सभामंडपात खांबाला टेकून समय सारावरील प्रवचन ऐकत होत्या. गजाबेनचं लक्ष प्रवचनात मुळीच नसावं. चेहऱ्यावर उदासीनता होती. कसली तरी नाराजी होती. गेल्या 15-1 दिवसात आपल्या केसामुळे महाराजांना 4दा उपवास घडल्याचं पातक डोक्यावर घेऊन त्या वावरत होत्या. मंडपात जमलेल्या इतर महिला प्रवचनापेक्षा अलंकारानं मढवलेल्या देहाकडे वारंवार बघत होत्या. नव्या साडीच्या रंगाबद्दल कुजबुजत होत्या. कधी घेतली, कुठून आणली, तुझे हे फारच रसिक आहेत बाई असं अधूनमधून बोलत होत्या. आणि महाराजांचं समयसारावरील भाष्य नेमकं त्याचवेळी रंगात आलेलं असायचं. त्यांची तल्लीनता, त्यांची एकाग्रता अनेकांना मोहवून टाकायची. अलंकारानं देह जड झालेल्या बायकांच्या जांभयानं खरे श्रावकही काही क्षण प्रवचनापासून दूर जात. कोपऱ्यात बसलेल्या तरुणींकडे बघत बघत गजाबेनला 16व्या वर्षीचं आरशात पाहिलेलं रूप आठवलं.
किती गोडवा, किती रूपवान सौंदर्य! अगदी गुडघ्यापर्यंत आलेली काळ्याकंद केसांची वेणी त्या तरुणीच्या डोळ्यांत त्यांना दिसली. तरुणीच्या मांडीवर बसलेल्या मुलाच्या रडण्यानं त्या दचकल्या. इकडे तिकडे पाहिलं. पुन्हा मन प्रवचनात गुंतवलं. आता यापुढं तरी डोक्यावरील पांढरा केस महाराजांच्या आहारात जाऊ देता कामा नये, याची खबरदारी कशी घ्यायची या विचारात गजाबेन गढून गेल्या. केस गळू नये म्हणून रतनफईनं आपल्या डोक्याला लावलेल्या आयुर्वेदिक लेपाची त्यांना आठवण झाली. मापेक्षाही रतनफईनं तळहातावरच्या फोडासारखं कसं जपलं याचा इतिहास त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. हरणासारखे दिसणारे डोळे काळ्या वर्तुळात हरवल्याचा त्यांना भास झाला. भुवयांचे काळे केस संपावर गेल्याची जाणीव झाली आणि त्यांच्या लक्षात आलं, रतनफईचा छोटा बाबू गजाबेनला समोर दिसला. त्या चमकल्या, अंग सावरून बसल्या. मग त्यांच्या लक्षात आलं, महाराजांचं समयसारवरील प्रवचन केव्हाच संपून गेलंय ते. दुसऱ्या दिवशीची सकाळ. गजाबेन त्याच लगबगीनं उठल्या, स्नान उरकून तयारीला लागल्या. महाराज एखादी वस्तू, एखादा पदार्थ मनात धरून आहाराला निघत. वाटेवर आहार देणारे श्रावक श्राविका हातात पदार्थ घेऊन उभे राहत. गजाबेनबरोबर अनेक श्रावक श्राविका आहारासाठी महाराजांनी आपल्याकडे यावं म्हणून रस्त्यावर उभ्या राहत. आजही त्या उभ्या होत्या. महाराज मंदिरातून मूर्तीचं दर्शन घेऊन एक एक पायरी उतरत होते. ते जसे जसे जवळ येऊ लागले तसे तसे गजाबेनच्या मनाची चलबिचल आणि अस्थिरता वाढत होती. कळत न कळत हात केसाकडे जाऊ लागताच त्याला त्या परत बोलवीत. महाराजांनी आजही जेव्हा गजाबेनच्या कुटीराकडे पावलं वळवली तेव्हा मात्र त्या फक्त जमिनीवरच कोसळायच्या राहिल्या होत्या. समोर दिसत होते महाराज, फुलक्यात आलेला पांढरा केस आणि वाऱ्यावर भिरभिरणारा देखील. मंदिराकडून कुटीकडे येताना तापलेल्या फरशीनं भाजून निघणारे महाराजांचे अनवाणी पाय आणि होणारी लाही लाही गजाबेनच्या पायाशी कुठंतरी नातं सांगत असावी, कारण चटक्याची दाहकता तेवढी होती. महावीर जोंधळे यांचा अंतराय नावाचा ललित लेख येथे समाप्त.